प्रेक्षक आहेत, थोडंसं आपण खेळाडूंना येण्या जाण्याला जागा करून द्या आणि सोबतच कॅमेरामनच्या ज्या स्टँडच्या बाजूला जे प्रेक्षक आहेत त्या सर्वांना मी विनंती करतोय की आपण त्या स्टँड पासून थोडंसं अंतर ठेवून उभं राहा. मी मान्यवर तर आपण व्यासपीठावरती बघतोच आहे, पण कॅमेरामॅनला विनंती करेन की आमचे हे सर्व सुज्ञ प्रेक्षक सुद्धा आज सर्वांना दिसू द्या. प्रत्येक जण आपल्या सुट्टीचा दिवस आज मैदानावरती घालवताना बघितलाय. आज माझ्या समवेत गेले 3 दिवस या स्पर्धेच्या निमित्तानं माझे सहकारी समालोचक मित्र म्हणून कामगिरी पाहताना अभिषेक पाटील, खूप चांगला आवाज या स्पर्धेला त्यांनी आपल्या या स्पर्धेनिमित्तानं दिला, त्याबद्दल अभिषेक तुमचं सुद्धा खूप खूप धन्यवाद असतील. ही सर्व मान्यवर मंडळी आपण बघताय मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. हा, जरा इकडे मुख्य प्रवेशद्वारासमोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती, आपण जरा थोडं बाउंड्रीच्या आत थांबायचंय. तिकडे आपले कोणी कार्यकर्ते असतील तर त्या प्रेक्षकांना थोडं मागे घ्या. इंडिया जर्सी मध्ये जे प्रेक्षक आहेत सर, आपण थोडं मागे व्हा तिथून, सर्वांनी तिथून थोडं थोडं मागे व्हा. दरम्यान आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. अखंड हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट आदरणीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त या स्पर्धेचं आयोजन. मेगा फायनलला अभिषेक सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल प्रभंजन सनस गोलंदाजी मार्कवरती. प्रभंजन सनसला पाहिल्यानंतर नक्कीच श्रीलंकेच्या चामिंडा वास यांच्या गोलंदाजीच्या ऍक्शनची आठवण होते. एक जबरदस्त गोलंदाज होता आणि आज प्रभंजनही त्याच्याच पावलावर पाऊल टाकत कुठेतरी आयडॉल प्लेअर असतो प्रत्येक खेळाडूचा, तर मला वाटतं प्रभंजनचा आयडॉल खेळाडू चामिंडा वास असेल, त्यामुळे त्यांची ऍक्शन काहीशी त्यांच्या पद्धतीची आहे. पहिला चेंडू मात्र अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला आणि निर्धाव चेंडू सोबत मात्र सामन्याची झाली आहे सुरुवात. येस, बरोबर उल्लेख केलाय. डॉट बॉल आल्यानंतर मात्र आणखीन एक आता डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक या मॅच मध्ये. अंतिम सामना या स्पर्धेचा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026 शिवडी विधानसभा प्रीमियर लीग जिंकणार कोण? 12 संघांमधून 2 संघ आता अंतिम फेरीमध्ये दाखल झाले आणि 2 संघांमध्ये हा क्रिकेटचा आता महासंग्राम रंगलाय. अभिषेक, हा सामना मला वाटतं सिग्नल मध्ये चालू आहे. एक लाल सिग्नल, एक हिरवा सिग्नल आहे, पण हिरवा कंदील कोणाला मिळणार या मॅच मध्ये? सिद्धेश भोसले बॉलला पाठवतोय डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेवरून, सीमा पार येतो इथे मात्र खणखणीत SVPL षटकार. षटकार आलाय सिद्धेश भोसले यांच्या बॅट मधून. संपूर्ण स्पर्धेमध्ये सिद्धेश भोसले यांनी काय कामगिरी केली आहे. बॅट मधून धावा येतच राहिल्या सिद्धेश भोसले यांच्या. नक्कीच बॅटला काढलीये धार, गोलंदाजाला केले गार, बॉलला पाठवले सीमा पार आणि ठोकला इथे मात्र खणखणीत SVPL षटकार. पुढचा बॉल प्रभंजन सनस, आखू टप्प्याचा बॉल आणि तोही चेंडू चाललाय सीमा रेषा पार. आणखीन एक षटकार. अभिषेक, आज या ठिकाणी मात्र शिवडी विधानसभा एकवटली आहे असं आपण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. येस, बरोबर उल्लेख केला. संपूर्ण शिवडी विधानसभेतील हे सर्व दर्दी प्रेक्षक, क्रिकेटचे चाहते आज या ऐतिहासिक शहीद भगतसिंग मैदानामध्ये उपस्थित या सगळ्या प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक या अंतिम सामन्यामध्ये. शिवसेनेचा बाले किल्ला लालबाग परळ आणि काळा चौकी परिसराच्या मैदानावरती रंगतोय शिवडी विधानसभा प्रीमियर लीगचा थरार. इरादा केलाय पक्का, बॉलवर लावलाय 6 धावांचा शिक्का, दे धक्का घे छक्का. षटकार. इरादे जाहीर आहेत, इरादे स्पष्ट आहेत या फलंदाजाचे आणि या फलंदाजाला ना नक्कीच मैदानावरती ज्या ज्या वेळेला बॅटिंग करताना आम्ही पाहिलं त्या वेळेला आम्ही म्हटलं की जिस बल्लेबाज के बुलंद है हौसले उस बल्लेबाज का नाम है सिद्धेश भोसले. बॉलला करतोय वाऱ्यावर स्वार, पाठवतोय सीमा पार आणि ठोकला इथे मात्र आणखीन एक दर्जेदार षटकार. या वेळेला मात्र कमी गतीनं व्हेरिएशन. अभिषेक, प्रभंजनकडे चांगलं व्हेरिएशन आहे, चांगली व्हरायटी आहे त्याच्या गोलंदाजीमध्ये. प्रत्येक बॉल हा त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीची हाताळण्याची क्षमता आपण नक्कीच पाहत असतो नेहमीच. येस येस, बरोबर उल्लेख केला. प्रभंजन सनस सातत्याने अशाच दाटणीची गोलंदाजी करत असतो, परंतु आता मैदानामध्ये हा बँजो, हा बाजा वाजतोय.
बाजाच्या तालावर आज सर्व दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत. आनंद आहे, उत्सव साजरा केला जातोय. शिवडी विधानसभेचा विश्व चषक मैदानामध्ये रंगत असताना पाहायला मिळतोय. चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आशीर्वादाने आज मात्र हा संघ इथपर्यंत पोहोचलाय आणि आज चिंतामणीवाले अर्थात चिंचपोकळीकर मात्र मैदानावरती उत्साह जल्लोष साजरा करतायत. हार जीत ही लपण डावरे, जिद्द राहू दे मणी झुंजायची, अडवतील तुला लाख वादळे, सिद्ध होऊनी तुला उजळायचे. हा वेळ आहे, हा संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची आणि या संधीमध्ये कोण या संधीचं सोनं करणार हे आपल्याला पाहायचंय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय, बिनगडी बाद 18 धावा स्कोर कार्ड वरती. यस, 18 धावा धाव फलकावर. सिद्धेश भोसलेची बॅट बोलली आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ आता प्रगतीपथावर आहे. महेश चेनवणकर बुम बुम बुमरो हे दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालंय. परतचा चिता मैदानामध्ये आलाय, परंतु समोर आपण पाहिलं तर आदित्य चव्हाण ज्या खेळाडूने संपूर्ण स्पर्धा गाजवली आहे तो आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. पहिला बॉल षटक क्रमांक 2. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर सिक्सर. एअर स्ट्राईक केली या वेळेला. सध्या जगाच्या पाठीवरती मात्र युद्धजन्य परिस्थिती आहे आणि इथे सुद्धा आपण जर पाहिलं तर आता युद्ध सुरू झालंय दोन फलंदाजांमध्ये. चांगला ताळमेळ आणि या वेळेला मात्र पुन्हा एकदा गॅप आहे मोठा, धावांचा नाही तोटा, रन मिळतील 4 4 4 4 चौकार. थँक्यू डीजे. अभिषेक काय म्हणशील या फलंदाजीसाठी, काय बॅटिंग सुरू केली आहे. इंग्रजीमध्ये म्हटलं जातं की वेल बिगन इज अ हाफ डन. हे वाक्य किती खरं वाटतं या बॅटिंगला पाहिल्यानंतर. यस, फायरिंग स्टार्ट आता पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळते आणि बॅटमधून धावा येतात आदित्य चव्हाणच्या देखील. महेश चेनवणकरच्या समोर अशा दाटणीची फलंदाजी मंत्रमुग्ध करणारी पाहायला मिळते. चांगली फलंदाजी, सेन्सिबल क्रिकेट आता मैदानामध्ये रंगत असताना पाहायला मिळते. आणखीन एक हा बॉल शोधून आणावा लागेल. चिमणी उडाली आहे दूर, बॉल चाललाय दूर 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 दूर. सिक्सर. वा 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 वा. आणि इथे आदित्य चव्हाणच्या बॅट मधून धावा आल्यात 6. म्हणजे आज स्वर्गीय सुरेश बने संघाच्या फलंदाजांनी मात्र ठरवलंय की मारायचं तर टॉपच्यालाच मारायचं. ओ बरोबर, आपला पॅटर्नच वेगळा आहे. आपण ठोकत नाही, डायरेक्ट तोडतो आणि आता तोडातोडी चालू केली आहे मैदानामध्ये. आदित्य चव्हाणची बॅट बोलली आहे. महेश चेनवणकर बुमरो आहे आणि याच बुमरोला सुधीर भाऊ साळवी यांनी समोर फटका बरोबर सरळ रेषेमध्ये आताच आपण पाहिला. बाऊंच्या माध्यमातून तो फटका आणि आता आदित्य चव्हाणची बॅट बोलली आहे. पुढचा बॉल पाहूया. महेश चेनवणकर विरुद्ध आदित्य चव्हाण. रेड वर्सेस ग्रीन. या वेळेला मात्र सेन्सिबल क्रिकेट चोरट्या धावेच्या प्रयत्नामध्ये आहे. डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न दुसऱ्याही धावेसाठी मात्र तयारी दाखवतायत, पण सिद्धेश भोसलेने मात्र नकार दिला ही धाव घेण्यासाठी. धोका पत्करला होता, रिस्क घेतली होती आणि एका पिक्चर मध्ये तो डायलॉग आम्ही ऐकलाय की रिस्क आहे तो इश्क आहे. आणि हा धोका मात्र पत्करावा लागेल कारण अंतिम सामना आहे, महाअंतिम फेरी आहे. आणि या मॅच मध्ये मात्र आपण जर पाहिलं तर धावफलकावरती एका धावेची वाढ, एका धावेची प्रगती, एका धावेचा विकास, एका धावेचा बदल, एका धावेचं परिवर्तन, एका धावेचा चेंज. धावसंख्या 1.4 चेंडूनंतर बिनगडी बाद 35 धावा. चांगला बॉल, मनगटाचा वापर केलाय. गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न. फिल्डर धावतोय, पळतोय, परंतु आउटफील्ड फास्ट आहे. म्हणजेच काय, बॉल फरार फरार फरार. 4 धावा, चौकार. मुंबई आपली आहे, आपली. इथे आवाजही आपलाच पाहिजे असा मूलमंत्र मात्र सन्माननीय आदरणीय अखंड हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी दिला. आणि साहेबांनी सांगितलं की ते रडायचं नाही, लढायचं. तर आज लढावं लागेल या दोन्ही संघांना एकमेकांच्या विरोधात. लाल विरुद्ध हिरवा, रेड वर्सेस ग्रीन. स्लोअर वन. या वेळेला फॉलिंग स्वीप, फिल्डर डाऊन दी बॉल, पकडला जातोय झेल आणि समाप्त होतोय सिद्धेश भोसले यांचा खेळ. पहिला धक्का स्वर्गीय सुरेश बने 11 टीमला.
डीजे मास्टरला सांगावं लागेल सिद्धू आउट झालाय भावा, पण काय बॅटिंग केली आहे. खऱ्या अर्थाने आज प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. सिद्धूसाठी गाणं आहे, बुमरोसाठी गाणं आहे, सगळ्यांसाठी गाणं आहे आमच्या डीजे मास्टर विराज जोगळे यांच्याकडे, अर्थात डीजे छोटू. समोर मात्र चिंतामणीकरांचा, चिंचपोकळीकरांचा मात्र उत्साह चालू आहे, जल्लोष आज मैदानावरती पाहायला मिळणार आहे. मोठी विकेट सिद्धेश भोसले तंबूच्या आसऱ्याला आणि त्यांची जागा घेण्यासाठी काळा चौकीचा बंड्या अर्थात मंदार गुरव मैदानामध्ये मात्र दाखल होतोय. तर नक्कीच स्पर्धेतून रजा घेत आहेत इंडियाज फर्स्ट टेनिस बॉल क्रिकेट वेबसाईट tenniscricket.in चे सर्वा सन्माननीय संतोषजी नानेकर आणि त्यांच्या समवेत बहुजीत सर, आपका भी फिर से एक बार मैं बहुत बहुत धन्यवाद देना चाहूंगा. जाऊया मैदानाच्या दिशेला. 39 वर 1 अशी स्थिती. अभि 2 ओव्हरचा खेळ संपला. किती धावा अपेक्षित करतोय? मेगा फायनलची मॅच आहे. प्रपंचांचा पहिला बॉल, घुटना टेक और ये सिक्सर देख आला इथे मात्र दर्जेदार षटकार. check. थँक्यू डीजे. व्हॉट अ स्ट्रोक, व्हॉट अ स्ट्रोक, व्हॉट अन एक्झिक्युशन. आदित्य कबल्ला माशाअल्लाह. आणखी 6 धावा, अर्धा डझन धावांची भर स्कोर कार्ड वरती. 5 बॉल मध्ये 23 बनवले आहेत या पठ्ठ्यानं. 45 वर 1 अशी मात्र परिस्थिती. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू झालाय. यस, तिसऱ्या ओव्हरचा खेळ आता प्रगतीपथावर आहे. 45 धावा धावफलकावर, कमीत कमी 90 धावांचा आकडा पूर्ण करेल टीम स्वर्गीय सुरेश बने 11 या सामन्यामध्ये. मला तर वाटतंय 100 अधिक धावा सुद्धा बनतील या मॅच मध्ये. या वेळेला सुद्धा स्वीपचा प्रयत्न, अपील करतायत, लाऊड अपील केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 31 प्रमाणे हा अपील केला जातोय. पंचांनी मात्र तो अपील फेटाळून लावलाय. आणि अपील केला कशासाठी होता तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 36 प्रमाणे पायचीतसाठी. लाजवाब बॉलिंग कमबॅक करून दिलं जाते या वेळेला प्रभंजन सनस कडून आणि या कमबॅकची गरज आहे. आणि रोशन, विशेष बाब म्हणजे या प्रेक्षकांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण 3 दिवस गेले, 3 दिवस आपण पाहतोय तहान, भूक, झोप सर्व काही विसरून या क्रिकेटच्या प्रेमापाठी प्रेक्षकांचा देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळतो या संपूर्ण स्पर्धेमध्ये. कारण प्रेक्षक आहेत म्हणूनच की काय हे टेनिस क्रिकेट जिवंत आहे. आणि आता महासंग्राम आणि या महासंग्रामाचा अंतिम सामना. नेक्स्ट बॉल. यावेळेला बॅटची लिडिंग एज घेतली आहे. फाईन लेगच्या दिशेला पाठलाग केला जातोय. या शर्यतीत मात्र बॉल जिंकलाय आणि जातोय पुन्हा एकदा आणखीन एका 4 धावांसाठी. बॉल सीमा पार, रन मिळतील 4. चौकार. अभिषेक, ज्या पद्धतीची बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, मला तर वाटतंय 100 अधिक धावा बनण्याची सुद्धा शक्यता आपण नाकारू शकणार नाही. काय वाटतंय तुला? बरोबर उल्लेख केलाय, परंतु कमबॅक करावं लागेल या मॅच मध्ये प्रभंजन सनसला. आणि यावेळेला हेलिकॉप्टर उडवलाय बॉल, जाई सीमारेषा पार 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 पार. षटकार. ये मारता कम और घसीटता ज्यादा आहे, असाच काहीसा खेळ मात्र मैदानावर दाखवतोय आदित्य चव्हाण आपल्या टीमसाठी. फायनल मॅच आहे, या मॅचचं महत्व त्याला बरोबर माहिती आहे. पुढचा बॉल हाताळण्यासाठी प्रभंजन सनस. याही वेळेला लगा तो आबाद नाही तो बर्बाद. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. आदित्य चव्हाणच्या बॅटमधून आणखीन एक ब्रँडेड सिक्सर. षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. आज अभिषेक, आपण स्कोर जर पाहिलं तर सध्या 61 धावा एका गड्याच्या मोबदल्यात हा गोंडस दिसणारा आदित्य आज रुद्र अवतारात आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. हो, बरोबर उल्लेख केलाय. संपूर्ण स्पर्धा या खेळाडूने गाजवली आहे आणि या अंतिम सामन्यामध्ये देखील अशी फलंदाजी, परंतु या बॉलवर व्हाईट बॉल प्लस 4 धावांचा बोनस, म्हणजेच काय एकूण 5 धावा आता टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळतील. मॅच ऑन.
आणि अभिषेक 9 बॉल 39 धावांवरती बॅटिंग करतोय आदित्य सध्या. 140चा प्रोजेक्टेड स्कोर या ठिकाणी मात्र दाखवला जातोय आपल्या tenniscricket.in च्या मेगा स्क्रीन वरती. अतिशय सुंदर आणि मनमोहक असे ग्राफिक्स आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते ही tenniscricket.in ची टीम. त्यांचं सुद्धा कौतुक आहे. दरम्यान आलेला हा चौकार आपण पाहतोय आणि संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 66 धावा 2.5 चेंडूच्या समाप्तीनंतर. ओव्हरचा शेवटचा बॉल शिल्लक राहिलाय. मंदारला अजूनही खातं उघडता आलेलं नाहीये कारण मंदार मगाशी आल्यापासून मात्र नॉन स्ट्राईक वर उभा आहे. शेवटचा बॉल. या वेळेला सुद्धा मिस टाइम फटका जरूर आलाय पण धावा मात्र नक्कीच मिळतील मग ते एकेरी असो किंवा दुहेरी असो. जशी मुंबईची लाईफलाईन आहे लोकल तसं क्रिकेटची लाईफलाईन आहे सिंगल आणि डबल. आणि या सिंगलने मात्र धावसंख्येच्या आकड्यात होतोय बदल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 67 धावा 10 बॉलमध्ये 40 वरती आदित्य आणि मंदार अजून खातं उघडू शकलेलं नाही. अभिषेक काय म्हणशील फायनल मॅच मध्ये अर्धशतक किती महत्वाचं राहील? यस महत्वाचं राहील कारण ही मॅच महत्वाची आहे. दोन्ही संघांना सामना जिंकायचा आहे. दोन्ही संघांना या ट्रॉफीवर आपल्या बनलेत आदित्य चव्हाण त्यांच्याच टीमसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन 4थी ओव्हर. वेगळी ऍक्शनला मात्र रिॲक्शन देण्याचा प्रयत्न गोविंद वाल्मिकी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत मोठा स्कोर यासाठी अभिषेक उभारावा लागणार आहे स्वर्गीय सुरेश बने 11 या टीमला कारण अपोजिट टीम प्रतिस्पर्धी संघामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर एक मोठं बॅटिंग लाईनअप आपल्याला पाहायला मिळतंय. हो बरोबर उल्लेख केला परंतु त्यांच्याकडे गोलंदाजी देखील चांगल्या दर्जाची राहिली आहे कारण निखिल दांडकरचं कौतुक करावं लागेल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये मंदार गुरवने केलेली गोलंदाजी संपूर्ण स्पर्धेतील आपण पाहिलं तर 2 आतापर्यंतच निर्लाव षटक म्हणजे मेडन ओव्हर आतापर्यंत 2 हाताळलेत या निखिल दांडकरने आणि फायफर देखील पूर्ण केले. तो गोलंदाज त्यांच्याकडे आहे. प्रभावी गोलंदाजी राहिली आहे निखिल दांडकरची या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल पाहूया. सागर मेटके. मंदार गुरव खडे खडे बॉलला पाठवतोय सीमा रेषेच्या पलीकडे. बॉल जाईल सीमा पार. डीजे ला मिळेल संधी. ऐकूया एक सुमधुर संगीत. काही क्षणातच परत येऊया. अभि या मैदानावरती इतका मोठा स्कोर पहिल्या दिवसामध्ये बनला आहे म्हणजे पहिल्या 2 दिवसांमध्ये आपण जर पाहिलं तर तब्बल 147 धावा कुठल्या गेल्या होत्या अर्णव मराठा संघाकडून. बरोबर उल्लेख केला. 147 धावा अर्णव मराठा संघाकडून आणि त्यानंतर मात्र आता स्वर्गीय सुरेश बने 11 संघाकडून देखील तोच प्रयत्न केला जातोय या अंतिम सामन्यामध्ये. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का पाहायचे परंतु एकाच धावेवर आता समाधान मानावं लागतंय. काय म्हणशील रोशन? नक्कीच एका धावेवर समाधान यासाठी मानावं लागतंय कारण आदित्य चव्हाणकडे स्ट्राईक चालली आहे आणि 11 बॉल 41 वरती आज तो बॅटिंग करतोय म्हणजे सर्वात फास्टेस्ट 50 बनवायची संधी आज आदित्य चव्हाणच्या हातामध्ये आहे. बॉलिंग मार्क वरती सागर मेटके सध्या 75 धावा 3.5 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आणि त्याचप्रमाणे समाजसेवक त्याचप्रमाणे यावेळेला उंची जास्त गाठलीये लांबी कमी पडते. सौरभ बॉलच्या खाली म्हणजेच काय झेल विकेट. फलंदाज आदित्य आउट. आणि या स्पर्धेनिमित्त आपण पाहतोय समाजसेवक त्याचप्रमाणे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य माननीय श्री समीरजी मावळे साहेबांचं आगमन या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर मालिकावीरासाठी 32 इंची LED TV आहे तो मात्र समीरजी मावळे यांच्याकडूनच या संपूर्ण स्पर्धेमध्ये पुरस्कृत केला गेला. आणि त्याचप्रमाणे 12 संघांमध्ये जे 12 कॅप्टन आहेत त्या कॅप्टनसाठी देखील एक विशेष पारितोषिक आहे. या 12 संघांमधून अशी एक कॅप्टनची ओळख होईल जो निवडला जाईल त्या कॅप्टनसाठी देखील 5,000 रुपये रोख रकमेचा पुरस्कार दिला जाईल समीरजी मावळे यांच्याकडून. आणि आज आपण पाहतो या स्पर्धेनिमित्त माननीय श्री समीरजी मावळे साहेबांचं आगमन. साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच अभिषेक समीरजी मावळे साहेबांची आणखीन एक ओळख सांगायची झाली तर अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वातील एक नावाजलेले संघमालक म्हणून सुद्धा आपण जर पाहिलं तर समीरजी मावळे यांचं नाव मोठं आवर्जून घेतलं जातं आणि बऱ्याच मोठमोठ्या अंडरआर्म बॉक्स क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये मात्र त्यांचा संघ आपण खेळताना पाहिला. असे समीरजी मावळे आपल्या समवेत आज उपस्थित राहत आहेत. हार्दिक स्वागत आहे.
75 धावांवरती मात्र विकेट आली ती आदित्य चव्हाण सारख्या फलंदाजाची, जो फलंदाज चांगल्या फॉर्म मध्ये बघायला मिळत होता, अर्धशतक झळकवण्याच्या दिशेने वाटचाल करत होता, त्या फलंदाजाला मात्र या ठिकाणी तंबूचा रस्ता दाखवलाय सागर मेटकेने. 3.4 चेंडू नंतर 2 गडी बाद 75 धावा धावफलकावरती सध्या आपण बघतोय त्या स्वर्गीय सुरेश बने 11 या संघाच्या नावावरती आहेत. हो, नवीन फलंदाज आता आल्या मैदानामध्ये. प्रथमेश साळवी बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. धावा तर आतापर्यंत बनल्यात. चांगला बॉल लॉंग ऑन मधून आपण पाहिलं तर बॉल पर्यंत फिल्डर पोहोचलेत. सौरभ बांद्रे बरोबर बॉल कलेक्ट केला, लगेच थ्रो देखील करतील. तोपर्यंत एक धाव आता कंप्लीट केली आहे. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 76. 76 धावा धावफलकावर. रोशन काय सांगशील, कारण कमबॅक तर आता पुन्हा एकदा केले टीम वीर वॉरियर्स चिंतामणी 11 या संघाने देखील. नाही, या महाराष्ट्राला कमबॅक करायला शिकवावं लागत नाही, कारण खऱ्या अर्थाने या अखंड हिंदुस्थानचं नव्हे तर अखंड विश्वाचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांनीच शिकवलाय हा कमबॅक कसा करायचा. आणि फायनलच्या दिशेला पुन्हा एकदा मात्र हा कॅच सुटलाय, झेल ड्रॉप केलाय, जीवनदान मिळतंय फलंदाज मंदार गुरवला. यस, कॅच सुटलाय की मॅच सुटली आहे ते देखील पाहणं गरजेचं आहे, कारण मंदार गुरव बंड्याचा झेल सुटला आणि त्यानंतर आता काय होणार या मॅच मध्ये ते देखील महत्वाचं असेल. मंदारला मिळालं जीवदान. होय, नक्कीच. प्रत्येक मोमेंटसाठी मात्र म्युझिक आमच्या डीजे विराज जोगळे यांच्याकडे. एकंदरीत हा झेल सुटल्यानंतर असंच म्हणावं असं वाटतंय की हे प्रभू हे हरिराम जगन्नाथ प्रेमानंदी ये क्या हुआ. जीवनदान मिळतंय मंदार गुरवला. आणि या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 77 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात स्कोर कार्डवरती. तर आपण चर्चा करत होतो या टीमच्या कमबॅकची, तर खऱ्या अर्थाने पुरंदरच्या तहामध्ये 50 अधिक किल्ले त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी मात्र मुघलांना देऊ केले आणि तदनंतर मात्र 350 अधिक किल्ल्यांचं साम्राज्य पुन्हा एकदा उभारण्याचं काम शिवरायांनी केलं. त्याला म्हटला जातो कमबॅक आणि तसा काहीसा कमबॅक. आणि मात्र त्या गोष्टी लक्षात घेऊन मात्र या ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल सध्या ती वीर वॉरियर्स चिंतामणी 11 या संघाला. मंदार सध्या स्ट्राईक वरती आहेत. बॉलिंग मार्क वरती मात्र परळचा चिता बूम बूम बुमरो महेश चेंदवनकर राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन गोलंदाजीसाठी समाज मंदिर एंड कडून. पहिलाच बॉल स्वीप करायचा प्रयत्न, लाऊड अपील आणि ते रनआउटची सुद्धा संधी आहे, पण थ्रो चुकीच्या वेळेला आणि चुकीच्या दिशेनं केला गेलाय. अगदी थोडासा वरती थ्रो फेकला, रॉकेट थ्रोची गरज होती, फ्लॅट थ्रोची गरज होती. अभि धोका पत्करण्याची तयारी दाखवतात पूर्णतः दोन्ही फलंदाज, कारण त्यांना माहिती आहे की जर मोठी धावसंख्या नाही उभारली तर ही मॅच आपल्या हातातून जाऊ शकते. पहिल्या डावाचा खेळ आहे, 100 अधिक तरी धावा इथे बनवल्या पाहिजेत तर आपण या मेगा फायनल वरती विजय मिळवू शकतो. हो, बरोबर उल्लेख केलाय. इथून पुढे धावा करायचे आहेत, तोच आता प्रयत्न करतील दोन्ही फलंदाज. मंदार गुरवला जीवदान मिळाले, त्याच्या समवेत आपण पाहतोय प्रथमेश साळवी आहे. षटक क्रमांक 5 चा खेळ प्रगतीपथावर. महेश चेंदवडकर बुम बुम बुमरो. बघूया कशी गोलंदाजी केली जाते, कसा मात्र खेळ खेळला जातोय मंदार गुरव कडून महेश चेंदवनकरच्या पुढच्या बॉलवर. याही वेळेला शरीराचा वेध घेणारा बॉल पाहायला मिळतोय. फिरकी गोलंदाजी, फसवा चेंडू, याही वेळेला मात्र डॉट बॉल. टाळ्या वाजतायत, शिट्ट्या वाजतायत प्रत्येक डॉट बॉल साठी. चिंचपोकळीकर मात्र उत्साह त्या ठिकाणी दाखवतात. मैदानामध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. पुढचा बॉल या वेळेला समोर खेळलाय, उंची जास्त, लांबी गाठेल का, एलिव्हेशन मिळालंय आणि बॉल चाललाय लॉंग ऑफ सीझन. आपण जर पाहिलं तर एक जबरदस्त सिक्सर येतोय मंदार गुरवच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. उंची जास्त होती, लांबी मला वाटलं थोडीशी कमी पडते की काय, पण एलिव्हेशन मिळालं. शेवटला मात्र बॉल निघून गेलाय लॉंग ऑफ रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघाची धावसंख्या सध्या 83, 2 गडी बाद. या वेळेला जर आपण पाहिलं तर समोर खेळले लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहे, त्याच्याकडून चूक झाली. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि ती दुसरी धाव लगेचच कंप्लीट केली आहे. लगेच कंप्लीट केल्यात त्या 2 धावा. 2 महत्वाच्या धावा आता धावून पूर्ण केल्यात रोशन. 85 धावा, 5वं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. चांगल्या स्थितीमध्ये धावसंख्या आपल्या पाहायला मिळते ती स्वर्गीय सुरेश बणे काळा चौकी या संघाची. विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर वीर वॉरियर्स चिंतामणी 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. एका बाजूला सिद्धेश भोसले आणि टीम, दुसऱ्या बाजूला प्रथमेश इंद्रे अमोल सरांचा संघ.
यावेळेला मात्र कनेक्शन प्रॉपर नव्हतं. महेश ओहो. तिकडे चुकी करतोय आणि चुकीला माफी नाही. हो, पुन्हा एकदा झेल सुटलाय, पुन्हा एकदा झेल सुटलाय. प्रभंजन सनस कडून ती चूक, महेश कडून देखील चूक आणि आता पुन्हा एकदा जीवदान मिळालंय मंदारला. चुकीला माफी नाहीये. महेश कडून मला हे अपेक्षित नव्हतं. महेश सारख्या खेळाडूकडून अशा कॅचेस सुटणं मात्र किंबहुना कदाचित आपल्याला तसं काही पाहायला मिळतं, पण आज मात्र मोठी चुकी या मोठ्या व्यासपीठावरती आल्यानंतर त्याने केली आहे. अगदी महाअंतिम सामन्यामध्ये मात्र हा झेल त्याने सोडलाय आणि तोही मंदार गुरवचा. 86 धावा, 2 गडी बाद. शेवटचा बॉल शिल्लक या षटकातला, 5वं षटक. स्ट्राईक वरती येतोय प्रथमेश. 1 बॉल 1 वरती बॅटिंग करतोय. महेश चेंदवनकरचा शेवटचा बॉल असेल. कमी गतीनं या वेळेला मात्र इनसाइड आउट खोदून काढलाय. बॉलला पाठवलंय पुन्हा एकदा लॉंग ऑफ सीमारेषेवरून. 6 धावांसाठी षटकार. चेक 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 चेक. धावा झाल्या धाव फलकावर. 9 धावा अभिषेक स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात पहिल्या 5 ओव्हरच्या समाप्ती दरम्यान. आणि सगळ्यांना विनंती आहे प्लीज, गेटच्या समोर जी दुचाकी वाहने पार्क केली आहेत त्या सगळ्या वाहनधारकांना विनंती आहे प्लीज, आपण त्या बाईक्स आपल्या लगेचच तिथून काढायचे आहेत. थोड्याच वेळात युवा सेना प्रमुख, वरळी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री आदित्य साहेब ठाकरे यांचं आगमन होईल. सगळ्यांना विनंती आहे, गेटच्या समोर ज्या दुचाकी वाहने पार्क केली आहेत त्या वाहनधारकांना विनंती आहे प्लीज, आपण थोडं सहकार्य करा. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. मैदानावरती काही क्षणातच मात्र शुभागमन होत आहे. महाराष्ट्राचे ढाण्या वाघ, शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख, वरळी विधानसभेचे कार्यसम्राट, दमदार आमदार, आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय आदित्य साहेब ठाकरे आपल्या मैदानावर उपस्थित राहतील, आपल्या व्यासपीठावरती उपस्थित राहतील. आलेल्या सर्व प्रेक्षकांना मात्र एक सूचना आहे की मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आजूबाजूला ज्या 2 व्हीलर गाड्या आहेत पुढचा बॉल आणि काय फटका खेळलाय, लाजवाब फटका, बॅकफुट पंच. अठ्ठ्याण्णव धावा सध्या स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. मंदार गुरवणे सुद्धा आज लाजवाब बॅटिंग दाखवली आहे मैदानावरती. 9 बॉल आणि 23 वरती तो बॅटिंग करतोय आणि त्याला साथ देतोय प्रथमेश साळवी. 2 बॉल 7 वरती. शेवटचे 5 चेंडू शिल्लक राहिलेत या पहिल्या डावातले. अजय सरोज या वेळेला परफेक्ट ब्लॉक, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र हाताळलं होतं. यॉर्कर चेंडू चोरट्या धावेच्या प्रयत्नामध्ये मंदार. ओव्हरथ्रो झालाय, ओव्हरथ्रो झालाय आणि आणखीन एक धाव मिळतीये. एका धावेला दुसऱ्या धावेत मात्र या वेळेला परावर्तित करण्याची जशी संधी मिळाली तसं मात्र त्या संधीचं सोनं केलं. जबरदस्त मॅच रंगते मैदानाच्या आतमध्ये. आणि मित्रांनो, टीमच्या 100 धावा पूर्ण झाल्यात या दुहेरी धावेसोबत. स्वर्गीय सुरेश बने 11 1-0-0 विथ द लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गडी बाद, 100 धावा. रोशन, विशेष बाब म्हणजे मंदार गुरवचे झेल सुटण्यात असं वाटतं की स्वर्गीय सुरेश बने साहेबांचा आशीर्वाद आहे या मॅचवर. नक्कीच बॅटिंग केली आहे 1 नंबर आणि धावा झाल्यात 100. बने साहेबांचा आशीर्वाद आहेच म्हणूनच हा संघ आज फायनल पर्यंत पोहोचलाय. आणि इथे मात्र सडक पे कडक, एक कडक बेधडक षटकार मंदार गुरवच्या बॅटमधून. काय बॅटिंग सुरू आहे अभिषेक मैदानात. 106 धावा या षटकारासोबत पूर्ण होतील. ओ हो 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 हो,
या वेळेला अल्टी पलटी आणि बॉल होतोय सीमा रेषा पार कल्टी. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. बुमरोचे पाठीराखे, बुमरोचे समर्थक लाडू व्यासपीठावर बसून या संघाला प्रोत्साहन देत आहेत. त्याचं देखील कौतुक करावं लागेल, कारण जिथे शिवडी विधानसभेमध्ये स्पर्धा असते बुमरोचा पाठीराखा बनून लाडू सातत्याने प्रत्येक मॅच मध्ये उपस्थित असतो आणि आज देखील त्याची उपस्थिती पाहायला मिळते. रोशन, होय नक्कीच. गतवर्षी सुद्धा आपण जर पाहिलं तर त्यांना बॅट भेट वस्तू म्हणून दिली गेली होती या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि या वेळेला पुन्हा एकदा बॉल मात्र जमिनीला गुदगुल्या करत निघून जातोय बॅकवर्ड पॉइंट सीमा पार. रन मिळतील 4. येतोय ह्या SVPL चौकार. लाजवाब फटका तिकडे खेळला गेलाय. अप्रतिम. धावसंख्येच्या आकड्यात बदल. 114. 2 गडी बाद. अजय सरोज समोर मात्र फिल्डर या वेळेला सौरभ बांद्रे. एकच धाव घेण्याची संधी मिळते या बॉलवर. पुन्हा एकदा ओव्हर दिशेने बॉल गेला होता. पाठीमागे बॅकअप साठी मात्र रवी चेंदवनकर आले आणि पहिल्या डावाचा खेळ मात्र या ठिकाणी समाप्त झाला. मित्रांनो, मंदारची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 14 बॉल 40 धावांवरती नाबाद खेळी करून माघारी परततोय आणि संघाची एकूण धावसंख्या झाली ती 115 धावा. जिंकण्यासाठी 116 धावांचं भलं मोठं आव्हान असणार आहे ते वीर वॉरियर्स चिंतामणी 11 संघासमोर. स्कोर तर चांगला केलाय. आता दुसऱ्या डावामध्ये पाहायचंय या 36 बॉल मध्ये 116 धावांचं टार्गेट पूर्ण होईल का. वीर वॉरियर चिंतामणी 11 एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला स्वर्गीय सुरेश बने 11. धन्यवाद धन्यवाद डीजे. आणि आपण पाहतोय ऑन स्क्रीन माननीय श्री सुधीर भाऊ साळवी आणि त्यांच्या सोबतच माननीय श्री सचिन भाऊ पडवळ. हा बॉल विशेष डिझाईन केला गेलेला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. हेडलीचा बॉल आहे. एका बाजूला शिवसेना प्रमुख चषक हा लोगो आणि त्याच्याच सोबतीलाच आपण पाहिलं तर स्पोर्टिसॅक हा लोगो देखील आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरा जरा झूम करा. यस, आपण पाहतोय हा लोगो स्पोर्टिसॅक हा लोगो देखील पाहायला मिळतोय आणि त्याच्या सोबतच शिवडी विधानसभा प्रीमियर लीग शिवसेना प्रमुख चषक हा लोगो आणि हे विशेष डिझाईन केलेले बॉल आपल्याला पाहायला मिळतात. आणि ते बॉल डिझाईन करण्यामागे मात्र स्पोर्टिसॅक म्हणजेच भगवान शेठ सावंत यांचं विशेष सहकार्य लाभले. अजूनही कुणाला अशा पद्धतीचे अशा वेगळ्या चांगल्या क्वालिटीचे बॉल कुणाला हवे असतील तर तुम्ही भगवानजी सावंत यांच्याशी संपर्क साधू शकता. चला, सगळ्यांना विनंती आहे रेलिंगवर जोर देऊ नका, रेलिंगवर जोर देऊ नका. सगळ्या खेळाडूंना सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे प्लीज. आणि गेट समोर जे प्रेक्षक आहेत त्या सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे तुम्ही देखील सहकार्य करा.
अभिषेक अतिशय देखणं असं आयोजन आज पार पडताना आपल्याला पाहायला मिळतंय. प्रेक्षकांची मात्र तुडुंब गर्दी पाहिल्यानंतर मात्र नायक पिक्चर मधला तो डायलॉग आठवला परेश रावल सरांचा की ये पैसे देकर बिर्याणी खिलाकर लाई हुई पब्लिक नहीं है. हे क्रिकेटचे चाहते आहेत, ही सुज्ञ प्रेक्षक आहेत, ही क्रिकेटची वेडी जनता आहे आणि आलेल्या तमाम क्रिकेट रसिक क्रिकेट प्रेमी माईबाप जनतेचं आज आपल्या या शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2026 अर्थात हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दर्जेदार असं आयोजन आज पार पडतंय. अनेक मान्यवर आज या ठिकाणी या स्पर्धेला भेट देण्यासाठी व्यासपीठावरती उपस्थित राहत आहेत. आपण पाहताय मुख्य व्यासपीठावरती शिवसेना सचिव, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सन्माननीय मानद सचिव, आपल्या सर्वांचे लाडके भाऊ अर्थात सन्माननीय श्री सुधीर भाऊ साळवी, त्यांच्या समवेत वॉर्ड क्रमांक 203च्या महिला कार्यसम्राट नगरसेविका सन्माननीय भारतीताई पेडणेकर, समवेत आपण जर पाहिलं तर नवनिर्वाचित युवा वॉर्ड क्रमांक 204चे नगरसेवक सन्माननीय किरणभाई तावडे, त्याचबरोबर वॉर्ड क्रमांक 206चे सन्माननीय कार्यसम्राट नगरसेवक सचिन भाऊ पडवळ आणि इतर सर्व मान्यवर मंडळी या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला मुख्य व्यासपीठावरती बघायला मिळत आहेत. नितीनजी गावडेस या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, दिलीपजी शिंदे आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्याचबरोबर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य क्रिकेटवेड व्यक्तिमत्व समीरजी मावळे आपल्यासोबत आज व्यासपीठावरती आहेत आणि शिवसेनेच्या आणि आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बऱ्याच महिला रणरागिणी सुद्धा आज या स्पर्धेनिमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित आहेत. या सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आज या ठिकाणी मात्र आपल्या स्थानिक शिवसेना शाखा क्रमांक 205च्या महिला शाखा संघटिका सन्माननीय कविताताई माने सुद्धा आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. पंच, मी आपल्याला विनंती करेन आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. आमची संपूर्ण महिला आघाडी सुद्धा आज या शाखेची उपस्थित आहे. मी सन्माननीय जयसिंग अप्पा भोसले साहेबांना विनंती करेन की आपण सुद्धा कृपया या व्यासपीठावरती यायचंय आणि काही क्षणातच या ठिकाणी मात्र या महाराष्ट्राचे ढाण्या वाघ शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, वरळी विधानसभेचे कार्यसम्राट, कार्यसक्षम, कार्यतत्पर, सेवाभावी, कार्यकुशल आणि दमदार आमदार सन्माननीय आदित्य साहेब ठाकरे यांचं मात्र आपल्या काळा चौकी नगरीमध्ये सहर्ष स्वागत होणार आहे. या ठिकाणी आगमन होणार आहे साहेबांचं. मी विनंती करतोय मुख्य प्रवेशद्वारावरती जे प्रेक्षक उभे आहेत, आपण साहेब आता थोड्याच वेळात मैदानावरती येणार आहेत, त्यामुळे आपण तिकडची गर्दी मोकळी करायची आहे, तिकडनं रस्ता रिकामी करायचा आहे. आज ही शिवडी विधानसभा साहेबांच्या स्वागतार्थ या ठिकाणी नक्कीच सज्ज आहे. अखंड हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट आदरणीय वंदनीय पूजनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आपल्या शिवडी विधानसभेचा हा महासंग्राम आपण बघत आहात. अर्थात तुम्हा आम्हा सर्वांची लाडकी, आवडती, मानाची, हक्काची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा अर्थात शिवडी विधानसभेचा हा विश्वचषक शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2026. आज मैदानावरती जल्लोष आहे, कारण हे मुंबईचं क्रिकेट आहे आणि हे शिवडी विधानसभेचं क्रिकेट आहे. हे लालबाग, परळ आणि शिवडी, काळा चौकी, चिंचपोकळी, करी रोड, परळ या सर्वांचं क्रिकेट आहे. अर्थात क्रिकेटची पंढरी शिवडी विधानसभा आणि त्या शिवडी विधानसभेमध्ये रंगत असलेला हा क्रिकेटचा चित्तथरारक खेळ आपण अनुभवतोय. थोड्याच वेळात मात्र या ठिकाणी सामन्यालाही सुरुवात होईल आणि जशी सामन्याला सुरुवात होईल मात्र महाराष्ट्राचे एक युवा नेतृत्व, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, वरळी विधानसभेचे दमदार आमदार सन्माननीय आदित्य साहेब ठाकरे यांचं मैदानावरती आगमन होणार आहे. तत्पूर्वी आपण होतोय मैदानाकडे पुन्हा एकदा रवाना. ज्या ठिकाणी सुरू होईल या सामन्याच्या दुसऱ्या डावाला सुरुवात सौरभ बांद्रे इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या जोडीला आपण जर पाहिलात तर अथर्व फराटे बॅटिंग साठी मात्र सज्ज झालाय. वीर वॉरियर चिंतामणी 11 संघाच्या वतीने
हा जरा इकडे आपले जे इव्हेंट कंपनीचे जे खेळाडू आहेत सगळ्यांनी जरा एका बाजूला या. इकडून रस्ता तो मोकळा सोडा. इथून सर्वांना बाजूला घ्या तिथून. आणि म्युझिक साहेबांचं या ठिकाणी काही क्षणातच आगमन होत आहे. तेवढंच आहे, तेवढंच लास्ट. मॅच मात्र सुरू करूया. वेळ झाली आहे महाअंतिम सामन्याच्या दुसऱ्या डावाला सुरुवात करण्याची. सामना जिंकण्यासाठी 116 धावांचा आवाहन आणि या 116 धावांच्या पाठलागासाठी स्ट्राईकवर सौरभ बांद्रे आणि जोडीला अथर्व फराटे. बॉलिंग मार्कवरती या स्पर्धेचा अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणारा गोलंदाज निखिल दांडकर पहिला बॉल घेऊन स्वर्गीय सुरेश बने 11 संघाकडून. पहिला बॉल या वेळेला मात्र सिद्धेश भोसले आणि तिथे पाठीमागेही फिल्डर आहेत. एकच धाव घेण्याची संधी आता मिळताना आपल्याला पाहायला मिळेल या पहिल्या बॉलवरती. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आणि तुडुंब अशी गर्दी. आलेल्या सर्व दर्दी जनतेचं आज गर्दी केल्यामुळे नक्कीच आम्ही मनपूर्वक आभारी असणार आहोत. ही क्रिकेट वेडी जनता आहे, हे क्रिकेटचे चाहते आहेत. एक बॉल आणि एक रन निखिल दांडकरच्या पहिल्या बॉलवर. स्ट्राईक वरती सध्या आपण जर पाहिलं तर डावकुरे आताचा फलंदाज अथर्व फराटे सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. साहेब येत असताना मात्र आपण मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि अगदी व्यासपीठासमोर जे प्रेक्षक आहेत आपण सर्वांनी जरा एका बाजूला उभं राहायचंय. दरम्यान आलेला हा षटकार आपण पाहतोय अथर्व फराटेच्या बॅटमधून. षटकार आलाय आणि विशेष पारितोषिक आलंय निखिल दांडकरसाठी देखील. प्रत्येक विकेटसाठी 500चा पुरस्कार दिला जाईल काळ चौकीचा महागणपती यांच्याकडून. यस लाडू देखील आलाय आणि लाडू देखील या स्पर्धेचा आनंद घेतोय. वा लाडू वा, हे उद्याचं भविष्य आहे. पहिला षटकार या डावातला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक वरती अथर्व फराटे. एक बॉल 6 रन त्याच्या बॅटमधून. निखिल दांडकर सारख्या गोलंदाजावरती हल्ला बोल केलाय. याही वेळेला मनगटातून निघालेला हा फटका जाईल सरळ पार 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 पार. षटकार यस 2 षटकार आलेत आणि मॅचचं समीकरण आता पूर्ण बदलून गेलं. 116 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी, परंतु आपण जर पाहिलं तर आता धावा झाल्या धाव फलकावर 13. अभिषेक मला वाटतं या ठिकाणी मात्र मॅचचा रिझल्ट काही लागू दे, चिंचपोकळीकर ठरवून आलेत की हा संपूर्ण स्पर्धेचा जो महाअंतिम सामना आहे त्याचा एक एक क्षण आपण या ठिकाणी एन्जॉय करायचा. आणि मला वाटतं त्या गिरीश सर त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. गिरीश सरांचा आनंद गगनात मावेनासा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय त्या ठिकाणी. 13 धावा बिनगडी बाद. पहिल्या 3 बॉलचा खेळ संपतोय. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद खचाखच भरलंय ऐतिहासिक शहीद भगतसिंग मैदान. आणि अंतिम सामना या स्पर्धेचा जिंकणार कोण ही स्पर्धा. 2 षटकार अथर्वच्या बॅटमधून. भय्यू बॅटिंग साठी आलाय. लेफ्ट हँडर बॅटर रंग उधळायला त्याने देखील सुरुवात केली आहे. हिरवा विरुद्ध लाल. यावेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आहे दोन्ही फलंदाज. क्वालिटी क्रिकेट, क्वालिटी आयोजन. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026 हे पर्व आणि या महाअंतिम सामन्याचा हा चित्तथरारक खेळ मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटच्या पंढरीत रंगते आहे क्रिकेटची आणखीन एक मोठी स्पर्धा. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2026.
शेवटचे 2 बॉल बाकी राहिलेत पहिल्या षटकातून. निखिल दांडकर सध्या गोलंदाजी मार्कवरती. 14 धावा आतापर्यंत फलंदाजांनी जमवल्यात. सौरभ बात्रे ऑन स्ट्राईक. या वेळेला मात्र ओव्हर दी कव्हर्स खेळायचा प्रयत्न आणि हा वाईट बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्रा रन्स येत आहेत. पंचांनी मात्र दोन्ही हात केले जमिनीला समांतर आणि धावा मिळतील अवांतर. पंच लागू करतील तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22. व्हाईट बॉल, स्वैर चेंडू, अवांतर धाव, अतिरिक्त धावा, एक्स्ट्रा रन्स. 15 धावा बिनगडी बाद. 2 बॉल शिल्लक राहिलेत या पहिल्या डावातून, पहिल्या षटकातून. सेकंड इनिंगचा खेळ. मेगा स्क्रीनवरती निखिल दांडकर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग रनवेवरती. ज्यावेळेला मनगटाचा वापर केलाय, गॅप आहे आणि गॅप मधून हा बॉल 4 धावांसाठी चाललाय. चौकार. लाडू लाडू आज मात्र भाऊंसोबत या ठिकाणी नक्कीच या मॅचचा आनंद घेतोय. हे आनंदाचे क्षण आहेत. मॅचचा रिझल्ट काहीही लागू दे, स्पर्धेचा पूर्ण आनंद घ्यायचा आहे. हो, लाडू देखील आनंद घेतोय. प्रत्येक स्पर्धेचा आनंद लाडू घेत असतो. पुढचा बॉल संधी आहे. यस, मॅच ऑन विकेट. पहिली विकेट सौरभ OUT. एका बाजूला चिंचपोकळीचा चिंतामणी आहे, परळचा राजा आहे, तर दुसऱ्या बाजूला अबुदयनगरचा राजा आहे. कोण जिंकणार ही मॅच? हिरवा की लाल, लाल की हिरवा? वीर वॉरियर्स की स्वर्गीय सुरेश बने 11. 19 पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 3 बॉल 13 वरती अथर्व आणि महेश मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय फलंदाजीसाठी. नवीन ओव्हरमध्ये गोलंदाजी मात्र सोपवली जाते ती प्रेरक सावंत या खेळाडूला. आणि प्रेरक सावंतच्या प्रत्येक विकेटसाठी 1001 रुपयांचं पारितोषिक बाल भारती क्रीडा मंडळाच्या वतीने. आणि ओव्हरमध्ये फक्त 10 रन जर प्रेरकने खर्च केले तर त्याच्यासाठी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक प्रेरकला दिलं जाईल, ते बाल भारती क्रीडा मंडळाच्या वतीने. 116 धावांचा पाठलाग. 19 पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 30 बॉल शिल्लक आहेत आणि 97 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. हो, अफलातून, अविस्मरणीय, सुरेख. काय टिपलाय झेल या खेळाडूने. एका हातामध्ये फॉलो थ्रू मध्ये हा झेल. पाहत रहा, बघत रहा. भूतोडा भविष्य अविस्मरणीय. डोळ्याची पापणी लवते ना लवते एका हातामध्ये प्रेरक सावंतने तो झेल टिपला. हा मोठा विकेट आहे. कोण जाणार आता बॅटिंग साठी मैदानामध्ये? थँक्यू डीजे, थँक्यू. धन्यवाद डीजे. आता हा आहे शिवडी विधानसभेचा विश्वचषक. हो, बरोबर उल्लेख केलाय. आणि 2 आता विकेट माघारी परतलेत, कारण विकेट आली होती सौरभ बांद्रेची आणि त्यानंतर मात्र आता अथर्व भय्यू देखील माघारी परतलाय. काय तो अफलातून अविस्मरणीय क्षण पाहायला मिळाला. एका हातामध्ये 1 हँडेड कॅच आणि त्यानंतर आता मॅचचं समीकरण पूर्णच बदलून गेलंय. नवीन फलंदाज गोविंद वाल्मिकी आलाय. आणि मित्रांनो, प्रेरक सावंतची ही कॅच आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये प्रेरक सावंतसाठी. कौतुक केलं जातं या गोलंदाजीचं, कौतुक केलं जातं या क्षेत्ररक्षणाचं, या कॅचचं. 19 धावा, 2 गडी बाद. गोविंद वाल्मिकी दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल आणि अथर्व मात्र तंबूच्या आसऱ्याला.
आणि या वेळेला बॉल जातोय मात्र सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे छपरा तोड सिक्सर षटकार. ओ षटकार. सेलिब्रेशन आपण पाहतोय दोन्ही बाजूने होत आहे. कधी काळा चौकी तर कधी चिंच पोकळी. नवीन बॉल द्यायचा आहे. सध्या आपण जर पाहिलं तर ही मॅच अजूनही सरदार हॉटेलच्या नाक्यावरती उभी आहे. चिंचपोकळीला जाईल की काळा चौकीला जाईल. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे काळा चौकीला जाईल. तिकडून चिंचपोकळीकर म्हणतायत की नाही ही मॅच आम्ही घेऊन जाणार जाताना चिंचपोकळीला. प्रेक्षकांच्या नजरा मात्र या ठिकाणी या मॅच कडे आहेत. लाडू म्हणतोय मी घेऊन जाणार चिंचपोकळीला. परंतु गोविंदा 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 सिक्सर. वा लाडू देखील खुश झालाय कारण 2 षटकार गोविंदा वाल्मिकीच्या बॅट मधून आणि आता धावा झाल्या धाव फलकावर. 31 ऑन बोर्ड. लाडूने सांगितलं आतापर्यंत 4 षटकार मारलेत आमच्या संघाने, अजून मारायचे आहेत. पिक्चर अजून बाकी आहे. प्रत्येक बॉल कडे लक्ष आहे. लाडूचं प्रत्येक गोष्टीकडे लक्ष आहे. महत्वाचा सामना आहे. प्रत्येकाला आतुरता या क्षणाची. नेक्स्ट बॉल उडवलाय बॉल परंतु सिद्धेश वा चांगली फिल्डिंग केली आहे. चांगली फिल्डिंग केली आहे. झेल तर पकडू शकले नाहीयेत परंतु धावा अडवल्यात. रोशन नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण करतोय सिद्धेश. या वेळेला आपल्या टीमसाठी मात्र सर्वस्व अर्पण केलंय आज या खेळाडूने. बॅटिंग मधून चांगल्या धावा बनवल्या, क्षेत्ररक्षणातून चांगली फिल्डिंग केली आहे आणि आपल्या टीमला मात्र आत्मविश्वास देतोय. शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागणार आहे आज दोन्ही टीमला, कारण दोन्हीही संघ मातब्बर आहेत आणि दोन्ही संघांमध्ये तुल्यबळ असे खेळाडू मात्र उपस्थित आहेत. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच मध्ये रंगत पाहायला मिळणार. अभिषेक हो रोशन, शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना रंगणार आहे कारण 116 धावा करायचे आहेत. धावा जर आपण पाहिलं तर आतापर्यंत धाव फलकावर 32 झाले आहेत. महेश चेनवडकर बुम बुम बुमरो इन ऍक्शन. यॉर्कर आहे. सिंगलचा प्रयत्न होईल. कव्हर मध्ये ढकललाय बॉलला. एका धावेला दुसऱ्या धावेत कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. थ्रो मात्र स्ट्रायकिंग एंडला. बॅकअपला फिल्डर आली आहेत. मयुरेश भवर अम्मा MB स्पोर्ट्स यष्टी रक्षकाच्या भूमिकेत आहेत. 2 धावा पूर्ण आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17च्या सरासरीनं स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचलेला आपण पाहतोय. 1 बॉल बाकी आहे आणि 34 धावा स्कोर कार्ड वरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. आणि रिव्ह्यू बॅटिंग टीम कडून मात्र थ्रो बॉलिंग साठी कुठेतरी रिव्ह्यू मागितला जातोय. बॉलर ऍक्शन वरती मात्र आक्षेप घेतला गेलाय. गोलंदाजाच्या शैलीवरती मात्र या वेळेला आक्षेप घेतला जातोय आणि आमच्या टीव्ही अंपायरच्या माध्यमातून tenniscricket.in या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती ही स्पर्धा आपण लाईव्ह चित्रित करतोय. तर या आमच्या tenniscricket.in च्या माध्यमातून मात्र याची पडताळणी होतीये. दूध का दूध और पानी का पानी. हृदयाचे ठोके आता धडधड होत आहेत कारण थ्रो बॉलिंग जर केली गेलेली आढळली तर नो बॉल आहेच, पण संपूर्ण स्पर्धेमध्ये हा बॉलर बॅन होणार आहे आणि 3 रनची पेनल्टी असणार आहे आणि या बॉलवर ज्या धावा धावून काढल्या त्या सुद्धा मिळतील. फेअर डिलिव्हरी असेल. चला रिव्ह्यू मात्र गमावलाय वीर वॉरियर चिंतामणी 11 संघाने. अभिषेक 34 धावा. शेवटचा बॉल आतून हाताळलं जाणं बाकी आहे. प्रेरकने मात्र आतापर्यंत 15 धावा आणि 1 विकेट आहे त्यांच्या खात्यामध्ये. 1000चं पारितोषिक आहे त्याच्यासाठी. हा बॉल या वेळेला ऑफस्टंपच्या बाहेरून उचललाय आणि फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार.
जरा मित्रांनो लाडूचा हा डान्स आवडला असेल तर लाडूसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. आज संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण भारत आणि संपूर्ण दुनिया लाडूला बघतेय. सध्या कंपॅरिझन आपण बघतोय. चिंतामणी वीर 11 या संघाची धावसंख्या पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्ती दरम्यान 40 धावा आणि 2 विकेट गमावलेत. तर पहिल्या डावामध्ये मात्र स्वर्गीय सुरेश बने संघाची धावसंख्या होती 2 ओव्हर नंतर 1 गडी बाद 39 धावांवरती. म्हणजे जवळपास सामना आपण जर पाहायला गेला तर बरोबरीच सुरू आहे. फक्त 1 विकेट अधिक गमावली आहे ती चिंतामणी वीर 11 या संघाने. तिसऱ्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवरती निखिल दांडकर. ओव्हर द विकेटचा मारा. गोविंद वाल्मिकी स्ट्राईकवर. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. नशिबाची साथ. अनइव्हन बाउन्स पाहायला मिळतोय खेळपट्टीवरती. निर्धाव चेंडूने सुरुवात ओव्हर नंबर 3 ला. आणि नुकतंच व्यासपीठाच्या दिशेने शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. युवासेना कार्यकारिणी सदस्य सन्माननीय पवनजी जाधव साहेब आपल्या समवेत आज व्यासपीठावरती उपस्थित राहतात. मी पवनजी जाधव साहेबांना व्यासपीठावरती विराजमान होण्याची विनंती करेन. या वेळेला गोविंदा गोविंदा विकेट आली आहे. थँक्यू सर. इम्पॅक्ट प्लेअरचा वापर केला जातोय टीम वीर वॉरियर चिंतामणी 11 या संघाकडून. दुष्यंत जाधव म्हणजे सनी जाधव मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून त्याचा आता वापर केला जाईल कारण पहिल्या दिवसामध्ये देखील दुष्यंत जाधव म्हणजे सनी जाधवने आपण पाहिलं तर काय कामगिरी केली होती तोच मैदानामध्ये आलाय सनी जाधव. आणि अभिषेक बॅटिंग टीमने आपला रिव्ह्यू जो होता तोही गमावलाय. जल्लोष पाहायला मिळतोय. हा आहे शिवडी विधानसभेचा विश्वचषक. क्रिकेटच्या पंढरीवरती आज आपण पाहिलात तर एक भव्य स्पर्धा पाहायला मिळते. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026. आणि काही क्षणातच या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे युवा नेतृत्व, शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख, वरळी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय आदित्य साहेब ठाकरे यांचं स्वागत होत आहे. थोड्याच वेळात साहेब आज आपल्या व्यासपीठावरती उपस्थित राहत आहेत. या वेळेला वा 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 आणि दुष्यंत जाधवच्या बॅट मधून धावा आलेत 6. षटकार. थँक्यू डीजे. सध्या स्कोर जर आपण पाहिलं तर 2.5 ओव्हरचा खेळ म्हणजे 2.3 चेंडूच्या समाप्तीनंतर 46 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि मैदानामध्ये मात्र दुष्यंत जाधव जसा आला मात्र त्याने आपले इरादे स्पष्ट केले षटकार ठोकून. हो रोशन, बरोबर उल्लेख केला. या खेळाडूचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात आला. त्याच्याच बॅट मधून उत्तुंग षटकार देखील पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल देखील दांडकरचा. पुन्हा एकदा बॉल जातोय सीमा रेषा पार 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 पार. डेंजर बॅटिंग मध्ये, डेंजर बॅटिंग करतोय, डेंजर फॉर्म मध्ये हा खेळाडू दुष्यंत जाधव सनी. अभिषेक सेलिब्रेशन आपण बघितलं मैदानावरती आज चिंचपोकळीकरांचं. प्रत्येक चौकार षटकारानंतर मात्र बँजो वाजतोय, डीजे वाजतोय, टाळ्या वाजतायत, शिट्ट्या वाजतायत, डान्स पाहायला मिळतोय. सर्व प्रेक्षकांचं मात्र हार्दिक स्वागत आहे. हा आहे शिवडी विधानसभेचा विश्वचषक. धावसंख्या मात्र या षटकारानंतर 50+ 52 धावा स्कोर कार्ड वरती. 3 गडी बाद. स्ट्राइक वरती सनी अर्थात दुष्यंत जाधव.
आणि बॉलिंग मार्क वरती निखिल दांडकर. महागडी ओव्हर येते. या वेळेला मात्र ऑफस्टंपच्या बाहेरची लाईन पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. चिंचपोकळीकर खुश आहेत. हो हो रोशन, हो चिंचपोकळीकर खुश आहेत, परंतु आता रिव्ह्यूची मागणी केली आहे. रिव्ह्यू मागितलाय. मला वाटतं हा बॉलिंग टीमचा रिव्ह्यू असणार आहे. हे दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत मैदानामध्ये. जिथे जाईल तिथे प्रेक्षक आहेत. या प्रेक्षकांमुळेच क्रिकेट जिवंत आहे. टेनिस क्रिकेट विश्वचषक आपण पाहतोय. हा शिवडी विधानसभेचा विश्वचषक आहे, वर्ल्ड कप, आणि तोच वर्ल्ड कप पाहण्यासाठी प्रेक्षकांचा उत्स्फूर्त असं प्रतिसाद पाहायला मिळतो. टेनिस क्रिकेट .in ची संपूर्ण टेक्निकल टीम देखील सज्ज झाली आहे आणि ही सर्व क्षणचित्रे तुमच्या समोर पाहायला मिळत आहे. जिथे जाईल तिथे प्रेक्षक प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षकच पाहायला मिळत आहेत. आणि हा व्हाईट बॉलच आहे, त्यामुळे बॉलिंग टीमने सुद्धा आपला रिव्ह्यू गमावलेला आहे. प्रत्येक डावासाठी मात्र एक एक रिव्ह्यू दिला गेलाय प्रत्येक टीमला. आणि आपल्या दोन्ही संघांनी मात्र मेगा फायनल मध्ये एक एक रिव्ह्यू जो होता तो या दुसऱ्या डावातला गमावलेला आहे. पुढच्या बॉलसाठी निखिल दांडकर. स्ट्राइक वरती दुष्यंत जाधव. राईट आर्म ओव्हर द विकेट समाज मंदिर एंड कडून. हा बॉल वेगवान होता, क्विकर वन होता. सरळ यष्टीरक्षक मयुरेश भवर यांच्या हातामध्ये जाईल. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू येतोय. शेवटचा बॉल शिल्लक राहिला या ओव्हर नंबर 3 मधला. धावसंख्येचा आकडा मात्र सध्या आपण जर पाहिलं तर 53 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. मॅच मध्ये मात्र ट्विस्ट येते. मॅच मध्ये पुनरागमन होऊ शकतं. अनिश्चिततेचा खेळ आहे. या वेळेला मात्र पुन्हा एकदा चांगली लाईन आणि लेंथ पाहायला मिळती आहे निखिल दांडकर कडून. टाळ्या वाजतायत निखिलच्या प्रत्येक डॉट बॉल साठी सुद्धा. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 53 धावा धावफलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय आणि 18 बॉल मध्ये मात्र सामना जिंकण्यासाठी आता पुढील 3 ओव्हर मध्ये गरज आहे ती 63 धावांची. सध्या आपण जर पाहिलं तर कंपॅरिझन दिसतंय मेगा स्क्रीन वरती. 67 धावा होत्या पहिल्या डावा दरम्यान आणि दुसऱ्या डावा दरम्यान मात्र चिंतामणी वीर 11 संघाची धावसंख्या आहे ती 53 धावा. 18 बॉल आणि 63 धावा असं मात्र या मॅचचं समीकरण आहे. थोड्याच वेळात मान्यवरांचं शुभागमन होतंय. साहेबांच्या स्वागताच्या वेळेला मात्र आपण व्यासपीठाच्या समोर जे प्रेक्षक आहेत आपण सर्वांनी थोडंसं जागा करून तिकडे मोकळी ठेवायची आहे. जिथे जागा मिळेल तिथे मात्र प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी अबाल वृद्ध या मॅचचा आनंद घेण्यासाठी आज मैदानावरती उपस्थित आहेत. छोट्यातला छोटा आणि मोठ्यातला मोठा क्रिकेटचा चाहता आज मात्र काळा चौकीच्या या ऐतिहासिक अशा शहीद भगतसिंग मैदानावरती आलाय. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. चर्चा चालू आहेत काही आमच्या क्रिकेटच्या चाहत्यांमध्ये. काहींच्या डोक्यावरती आपण जर पाहिलं तर कॅप आहेत, गॉगल लावून मात्र मॅचचा आनंद घेत आहेत. कोणाच्या चेहऱ्यावरती टेन्शन आहे, कोणाच्या चेहऱ्यावरती आनंद आहे. कोणी चिंतामणी टीमला अर्थात वीर 11ला सहकार्य करतायत, सपोर्ट करतायत, तर दुसऱ्या बाजूने काही खेळाडू जे आहेत, प्रेक्षक जे आहेत ते काळा चौकीच्या स्वर्गीय सुरेश बणे संघांच्या टीमला मात्र सपोर्ट करतायत. एका बाजूला लाल, एका बाजूला हिरवा. चांगला प्रतिसाद. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी, खचाखच भरलेले हे मैदान, रंगत असलेला हा महाअंतिम सामना आणि ओळख आहे शिवडी विधानसभेच्या क्रिकेटची. काळा चौकीचं हे शहीद भगतसिंग मैदान आणि त्याच्यावरती ज्या ज्या वेळेला स्पर्धा त्या त्या वेळेला प्रेक्षक. कोणी काळा चौकीसाठी सपोर्टर आहेत तर कोणी चिंतामणीसाठी, चिंचपोकळीसाठी सपोर्ट करायला आलेत. पण काही प्रेक्षक असे सुद्धा आहेत जे क्रिकेट स्पर्धेला सपोर्ट करण्यासाठी आलेत, क्रिकेटच्या खेळाला सपोर्ट करण्यासाठी आलेत. त्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. पुढचा बॉल, नवीन ओव्हरची सुरुवात. बॉल चाललाय मात्र मिड ऑन लॉंग ऑनच्या दिशेला. तिथून मात्र एकच धाव मिळेल. एकेरी धावेसोबत मात्र संघाच्या धावफलकाच्या आकड्यात होईल बदल. 17 बॉल आणि 62 धावांची आवश्यकता. एका बाजूला दुष्यंत जाधव आणि महेश चेंदवनकरची जोडी, तर बॉलिंग मार्क वरती सध्या आपण जर पाहिलं तर प्रेरक सावंत. आणि त्यांच्या प्रत्येक विकेटसाठी मात्र बालभारती क्रीडा मंडळाच्या वतीने 1001 रुपयांचा पुरस्कार, किंबहुना 10 धावांपेक्षा कमी धावा जर त्यांनी या ओव्हरमध्ये खर्च केल्या तर त्याच्यासाठी सुद्धा त्याला मात्र 1000चं पारितोषिक असेल.
यावेळेला हा आपटलेला बॉल फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू डीजे थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. चिंचपोकळीच्या आपल्या सर्व आलेल्या प्रेक्षकांना विनंती आहे की मॅच चालू असताना प्लीज आपण कोणी मैदानामध्ये येऊ नका. शैल्या जरा त्यांना सगळ्यांना मागे घे. सारखं सारखं आपण आत येऊ नका. आपलं सेलिब्रेशन करा पण कोणी मैदानात येऊ नका ही विनंती आहे आमच्या सर्व प्रेक्षकांना. मॅच मध्ये अडथळा आल्यास मात्र आपल्या टीमलाच त्या ठिकाणी त्याची पेनल्टी लागू शकते. शिस्तबद्ध स्पर्धा आहे. शेवटचा सामना महाअंतिम सोहळा आपण पाहतोय या स्पर्धेचा. रंग रंग आणि रंग उधळण्याचं काम या मॅच मध्ये होताना दोन्ही खेळाडूंकडून पाहायला मिळतंय. या वेळेला मात्र चांगलं यष्टीरक्षण मयुरेश भवर उर्फ अम्मा यांचं. काय म्हणशील अभिषेक या यष्टीरक्षणासाठी? हो, चांगलं यष्टीरक्षण. मयुरेशला जेव्हा जेव्हा संधी मिळाली विकेट किपर म्हणून सातत्याने चांगल्या दर्जाचं यष्टीरक्षण मयुरेश भवर यांच्या माध्यमातून केले गेले आणि ते चित्र या मॅच मध्ये देखील पाहायला मिळते. धावांचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 60 या आकड्यावर. आणि अभिषेक मला वाटतं सामना 2 मिनिटं आपण थांबवूया कारण मैदानावरती मात्र शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय ते या महाराष्ट्राचं एक युवा नेतृत्व. महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय शिवसेना नेते युवा सेना प्रमुख तुम्हा सर्वांचे लाडके वरळी विधानसभेचे कार्यसम्राट कार्य सक्षम कार्य तत्पर सेवाभावी कार्यकुशल दमदार आमदार सन्माननीय आदित्य साहेब ठाकरे यांचं आपण या शिवडी विधानसभेमध्ये जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सर्व प्रेक्षकांना विनंती आपण सर्वांनी साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वरळी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार युवा सेना प्रमुख शिवसेना नेते युवकांचे आधारस्तंभ युवकांचे प्रेरणास्थान माननीय श्री आदित्य साहेब ठाकरे यांचं आगमन. साहेब आपलं हार्दिक 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 स्वागत. आज या क्रिकेटच्या पंढरीमध्ये शिवसेनेच्या बाले किल्ल्यामध्ये व्यासपीठावर शुभागमन होत आहे. महाराष्ट्र राज्याचे ढाण्या वाघ शिवसेना नेते युवा सेना प्रमुख क्रिकेटचे चाहते वरळी विधानसभेचे दमदार आमदार आदरणीय श्री आदित्य साहेब ठाकरे यांचं या शिवडी विधानसभा प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. साहेबांचं आगमन आणि साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत आपण हा महासंग्राम पाहणार आहोत. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026 या स्पर्धेनिमित्त आपण पाहतोय व्यासपीठावर आगमन झाले. युवकांचे प्रेरणास्थान युवकांचे आधारस्तंभ शिवसेना नेते युवा सेना प्रमुख माननीय श्री आदित्य साहेब ठाकरे यांचं आगमन. साहेब आपलं हार्दिक 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 स्वागत. मनपूर्वक स्वागत आहे. व्यासपीठावरती महाराष्ट्र राज्याचे ढाण्या वाघ युवकांचं प्रेरणास्थान शिवसेना नेते युवा सेना प्रमुख वरळी विधानसभेचे दमदार आमदार सन्माननीय आदित्य साहेब ठाकरे. आज शिवसेनेच्या बाले किल्ल्यामध्ये क्रिकेटच्या पंढरीमध्ये आज साहेबांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. सामन्याला सुरुवात करायची आहे सर. सामन्याला सुरुवात करा. धन्यवाद धन्यवाद डीजे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपण जाऊया मात्र मॅचच्या दिशेने. व्यासपीठावरती आपण सर्वजण आदित्य साहेबांना विराजमान झालेलं पाहताय. आता मात्र आपण मेगा फायनलचा जो सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय त्याचा मात्र जो काही उरलेला खेळ आहे तो पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करूया. 3.5 ओव्हरचा खेळ संपलाय म्हणजे 3.3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 60 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूला चिंतामणीच्या आशीर्वादाने चिंचपोकळीचा संघ उतरलाय तर दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर याच काळा चौकी परिसरातला स्वर्गीय सुरेश बने 11 संघ 116 धावांचा करायचा आहे पाठलाग. या वेळेला मात्र एका धावेचा प्रयत्न होतोय.
अगदी दिवसा ढवळे एका धावेची चोरी मैदानाच्या आतमध्ये आणि या एकेरी धावेसोबत मात्र धावसंख्येच्या आकड्यात होतोय बदल. 61 धावा, 116चं टार्गेट, 7 बॉल 19 वरती दुष्यंत जाधव आणि त्याच्या जोडीला 3 बॉल 9 वरती महेश चेंदवनकर फलंदाजी करत असताना आज व्यासपीठावरती मात्र महाराष्ट्राचे युवा नेतृत्व आणि खऱ्या अर्थाने मात्र युवकांचं प्रेरणास्थान शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेबांचं आगमन आणि दरम्यान साहेबांच्या स्वागतार्थ आलेला हा बॉल मात्र जातोय सीमा रेषा पार. षटकार. धन्यवाद धन्यवाद. 67 धावा धाव फलकावर झाल्यात. साहेबांचं आगमन, साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत आपण पाहतोय, आपण अनुभवतोय. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026 शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात साहेबांचं आगमन आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा क्रिकेटचा महासंग्राम आपण सगळेच जण पाहतोय. नेक्स्ट बॉल. ओहो हो हो, यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट केली आहे. धाव संख्येचा विचार केला तर आता धाव संख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर. 68 धावा धाव फलकावर झालेत. चांगली मॅच रंगते अभिषेक. 12 बॉल आणि 48 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर 24 धावा प्रति षटकाच्या सरासरीने यापुढे फलंदाजी करावी लागणार आहे. आमच्या सर्व चिंचपोकळीकरांच्या या नक्कीच मॅच साठी मात्र आपलं सर्वांचं स्वागत आहे. पण आपण थोडं सहकार्य करा. आपण थोडंसं सगळ्यांनी मागे सरकून घ्या. कोणी मॅच चालू असताना मैदानाच्या आत येऊ नका. नक्कीच या ठिकाणी मात्र चिंचपोकळीकर खुश आहेत. पण मॅच सध्या आपण जर पाहिली तर 12 बॉल 48 धावा. व्यासपीठावर आपण पाहतोय युवा सेना प्रमुख, युवकांचे आधारस्तंभ, युवकांचे प्रेरणास्थान, वरळी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री आदित्य साहेब ठाकरे आणि साहेबांचं आगमन, साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक आपण पाहतोय. शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉल मध्ये धावा करायचे आहेत. 48 पहिला बॉल. ओ हो हो हो, प्रचंड वेगातला पाहायला मिळतोय. विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय डॉट बॉल. 11 बॉल मध्ये धावा अजून करायच्या. 48 रोशन. नक्कीच एक जबरदस्त रंगतदार अशी मॅच, उत्कंठावर्धक सामना. अभिषेक, हा सामना पाहिल्यानंतर फलंदाजांसाठी मात्र इतकंच म्हणावं असं वाटेल की हौसले की तरकश में कोशिश का वो हर तीर जिंदा रख, हार जाता है जिंदगी में सब कुछ लेकिन फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख. चिंतामणी 11 वीर वॉरियर्स. उडवलाय बॉल. बॉल चाललाय दूर 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 दूर, खूप दूर. 6 षटकार आलाय महेशच्या बॅट मधून. लाडूचा डान्स देखील आपण पाहतोय. लाडू देखील खुश आहे. आज ही स्पर्धा पाहण्यासाठी संपूर्ण शिवडी ऐतिहासिक शहीद भगतसिंग मैदानात क्रिकेटचा महासंग्राम. राहुल सावंत, मोहिल चावडा त्या ठिकाणी थोडं सहकार्य करा प्लीज. धन्यवाद. जाऊया मैदानाच्या दिशेला अभिषेक. 10 बॉल 42 चा पाठलाग करायचा आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. सामन्यामध्ये चुरस कायम आहे. हा बॉल सोडून दिलाय. मार दिया जाय या छोड दिया जाय, कारण हा वाईड बॉल आहे. अतिरिक्त धावेची घोषणा मात्र पंच करतायत. सामन्यामध्ये पुनरागमन केव्हाही होऊ शकतं. एक रंगतदार मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळते. 10 बॉल आणि 41 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. परळचा चिता मैदानाच्या आतमध्ये महेश चेंदवनकर. बूम बूम बुमरो, उलटास बॉल चाललाय सीमा रेषा पार. षटकार. जल्लोष साजरा चालू झालाय. संकेतजी सावंत त्यांना देखील विनंती, आपण देखील वरळी विधानसभेचे
विभाग अधिकारी सन्माननीय संकेतजी सावंत साहेब आपल्याला सुद्धा व्यासपीठावरती येण्याची विनंती असेल। एक रंगतदार मॅच मैदानाच्या आतमध्ये अभिषेक रंगते। 9 बॉल आणि 35 धावांची गरज आहे या सामन्या दरम्यान। महेश सामना सोडणार नाहीये। हो, मॅच सोडायला कोणीच तयार नाहीये। एका बाजूला परळचा आपण पाहतोय चिता मैदानात आणि दुसऱ्या बाजूला प्रथमेश साळवीचा तो गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय। मॅच ऑन, नेक्स्ट बॉल उडवलाय उंची जास्त आहे, लांबी कमी उभा आहे। राहिलाय बॉल आणि तिकडे मात्र पकडलाय झेल आणि समाप्त झालाय महेश चेंदवनकरचा खेळ। परळचा चिता तंबूच्या आसऱ्याला परतीच्या दिशेला विकेट। हो हो, बरोबर उल्लेख केला आणि आपण पाहतोय या ठिकाणी व्यासपीठावर एक विशेष सन्मान केला जाईल। युवकांचे प्रेरणास्थान, युवकांचे आधारस्तंभ माननीय आदित्य साहेब ठाकरे यांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय। माननीय श्री जयसिंग अप्पा भोसले स्थानिक शाखा प्रमुख आणि या स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक, प्रमुख आयोजक माननीय श्री जयसिंग अप्पा भोसले साहेबांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय। युवकांचे आधारस्तंभ, युवकांचे प्रेरणास्थान, वरळी विधानसभेचे कार्यसम्राट, कार्यतत्पर, सेवाभावी, दमदार आमदार माननीय श्री आदित्य साहेब ठाकरे यांचा हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय। शिवसेनेच्या बाल्य किल्ल्यात साहेबांचं आगमन आणि साहेबांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल आणि त्याचप्रमाणे स्वामी समर्थांची ही फ्रेम साहेबांना आपण पाहतोय या ठिकाणी दिली जाते। साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या ऐतिहासिक शहीद भगतसिंग मैदानामध्ये। आपण पाहतोय शिवसेना सचिव, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सचिव माननीय श्री सुधीर भाऊ साळवी साहेब आणि ते देखील उपस्थित राहिलेत या व्यासपीठावर आणि साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026 आणि आपण पाहिलं तर व्यासपीठावर आपण पाहतोय नगरसेवक देखील उपस्थित राहिलेत माननीय श्री सचिन भाऊ पडवळ साहेब, किरण भाऊ तावडे आणि त्याचप्रमाणे भारतीताई पेडणेकर यांचं देखील आगमन। सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026 ऐतिहासिक 16 आपण पाहतोय। शिवडी विधानसभा प्रीमियर लीग SVPL 2026 क्रिकेटचा महासंग्राम आणि या महासंग्रामाला आपण पाहतोय आदित्य साहेबांची आज प्रमुख उपस्थिती पाहायला मिळाली आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा क्रिकेटचा महासंग्राम रंगलाय। चला मॅच आपण चालू करतोय। मॅच ऑन। पुन्हा एकदा मात्र जाऊया मैदानाच्या दिशेने। सध्या आपण जर पाहिलं तर 8 बॉल आणि 35 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये। शेवटचे क्षण आहेत या मॅचचे। पाहूया काय घडतंय। हा बॉल जमिनी लगत सरळ चाललाय मिड विकेट क्षेत्राकडे। फिल्डर आहे त्या ठिकाणी। एकच धाव घेण्याची संधी मिळते प्रभंजन सनसला। प्रभंजनच्या जोडीला दुष्यंत जाधव अर्थात सनी जाधव 7 बॉल 19 वरती बॅटिंग करतोय। 116 धावांचं टार्गेट। 4.5 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 82 धावा धावफलकावरती। अखंड हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट आदरणीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त आयोजित या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये शिवसेना प्रमुख चषक 2026 आपण पाहत आहात। शिवडी विधानसभेचा हा विश्व चषक आणि त्याचा मात्र हा महाअंतिम सामना मैदानाच्या आत रंगतोय। 7 बॉल आणि 34 धावा बनवायच्या आहेत। एका बाजूला काळा चौकी, एका बाजूला चिंच पोकळी, एका बाजूला वीर 11 तर एका बाजूला स्वर्गीय सुरेश बने 11। प्रेक्षकांना विनंती आहे थोड्या वेळासाठी आपण सहकार्य करा। प्रेक्षक सुद्धा उत्सुक आहेत, कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला। नक्कीच धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच। आणि सध्या आपण जर पाहिलं तर आपल्या शिवडी विधानसभेतील आणखीन एक क्रिकेटवेड व्यक्तिमत्व आपल्या सर्वांचे लाडके मित्र मुकेश अरविंद कोळी सुद्धा आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत। युवा सेनेचे पदाधिकारी आहेत आणि आज आपण जर पाहिलं तर त्यांच्याही माध्यमातून गेली 12 वर्ष आपल्या परळच्या ऐतिहासिक अशा कामगार मैदानावरती युवा सेना चषकाचं आयोजन सन्माननीय आदित्य साहेबांच्या वाढदिवसानिमित्त केलं जातं आणि आज मात्र आपण जर पाहिलं तर ते सुद्धा इथे उपस्थित या शिवडी विधानसभा प्रीमियर लीग मध्ये त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे। नक्कीच मागील पर्वामध्ये ज्या वेळेला मात्र ऐतिहासिक अशा कामगार मैदानावरती युवा सेना चषकाचं आयोजन पार पडलं त्याही वेळेला साहेब उपस्थित होते आणि आज हा इतिहासाचा खेळ पाहण्यासाठी खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर आम्हाला ही संधी या आयोजकांनी दिली या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची। तर आम्हाला प्रत्येकाने विचारलं की तुम्हाला क्रिकेट इतकं का आवडतं, कारण ज्या वेळेला मैदानामध्ये इतिहास घडत असतो ना त्यावेळेला त्या इतिहासाचा साक्षीदार होण्याचं भाग्य आमच्यासारख्या समालोचकांना मिळतं।
82 धावा, 4 गडी बाद 5 ओव्हरची समाप्ती, 6 बॉल आणि 34 धावा गरजेचे असतील. मंदार गुरव काळा चौकीचा बंडे आता मात्र गोलंदाजी मार्क वरती आलाय. जरा मित्रांनो या शेवटच्या ओव्हर साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. दोन्ही टीमला प्रोत्साहन देऊया. पहिला बॉल, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर बॉल जातोय आर पार, सीमा रेषा पार आणि रन मिळतील 4. येतोय हा हिंदू हृदय सम्राट चषक चौकार. हो रोशन, चौकार आलाय. पहिल्या बॉलवर चौकार आलाय. 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 5 बॉल मध्ये धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. 30 धावा करायचे आहेत. म्हणजेच काय, 5ही बॉल आता बाहेर मारायचे आहेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. परंतु मैदानाच्या आतमध्ये प्रभंजन सनस आहे. ताकद आहे या खेळाडूकडे, उंची जास्त आहे, ताकदीचा वापर सातत्याने करत असतो प्रभंजन सनस. आणि आता 5 बॉल मध्ये धावा करायचे सामना जिंकण्यासाठी 30. सामना आता रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. म्हणजेच काय, 6 आतापर्यंत आपण पाहिलं तर चेंडू शिल्लक होते, परंतु पहिल्या बॉलवर चौकार आलाय. 30 धावांची गरज. हो हो हो, यावेळेला चांगला बॉल आणि आता सेलिब्रेशनला सुरुवात केली आहे. स्वर्गीय सुरेश बने 11 संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झाला. तो सामना आता मैदानामध्ये रंगलाय. आता शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. धावा करायचे सामना जिंकण्यासाठी 30. अभिजित, नक्कीच एक जबरदस्त मॅच रंगताना बघायला मिळते आहे. पण मंदार गुरवचं सेलिब्रेशन ऑलरेडी या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये होत असलेलं. कारण त्यांना स्वतःवरती पूर्ण आत्मविश्वास आहे की ही मॅच मी काही आता हातातून जाऊ देत नाहीये. पण दोन्ही बाजूने प्रयत्न होणार आहेत शेवटच्या बॉल पर्यंत. जब तक ना सफल हो चैन नींद को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. या वेळेला मात्र आता हत्यार टाकलेले दिसत आहेत प्रभंजनने. हा सामना स्वर्गीय सुरेश बने साहेबांना भावपूर्ण आदरांजली देणारा राहणार आहे. हो, बरोबर उल्लेख केलाय रोशन, बरोबर उल्लेख केलाय. स्वर्गीय सुरेश बने 11 संघ मैदानात उतरला. त्यांच्याच नावाने उतरलेला संघाने अंतिम फेरी गाठली आणि आता हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026 या स्पर्धेच्या चषकावरती आपल्या संघाचं नाव सुवर्ण अक्षरात कोरताना देखील पाहायला मिळेल हा संघ. अभिषेक, आणि या वेळेला आपण जर पाहिलं तर गतवर्षी जे 2 कॅप्टन आज फायनल मध्ये खेळताना बघतोय, तेच कॅप्टन मात्र गतवर्षी सुद्धा फायनल खेळले होते. परंतु गेल्या वर्षीचा रिझल्ट वेगळा होता, या वर्षीचा रिझल्ट वेगळा आहे. एकंदरीत म्हणायचं झालं तर अल्ताफ राजा सरांचं ते गाणं आठवलं की वो साल दूसरा था, ये साल दूसरा है. बॉल जातोय सीमा पार आणि प्रभंजनच्या बॅट मधून आलाय षटकार. हो, परंतु आता वेळ निघून गेली आहे, वेळ निघून गेली आहे. आता हा सामना, या सामन्यावर पकड मजबूत केली आहे स्वर्गीय सुरेश बने. म्हणजेच काय, कैलासवासी सुरेश बने साहेबांचा आशीर्वाद या संघावर आणि त्यांच्याच नावाने संघ मैदानात उतरला. आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक, या चषकावरती आपल्या संघाचं नाव सुवर्ण अक्षरात कोरलं जाईल. आणि यस, ते केले देखील. आम्ही आलो, आम्ही जिंकलो, आम्ही करून दाखवलंय. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026 चा मानकरी कैलासवासी सुरेश बने 11 संघ, अभिनंदन. विजयी संघ या, विजयी संघाने व्यासपीठाच्या दिशेने यायचंय. विजयी संघ. या चला, या विजेता संघ आपण पाहतोय कैलासवासी सुरेश बने 11. या संघाला आपण देणार आहोत रोख रक्कम 1,11,111 रुपयाचा पुरस्कार आणि त्याचप्रमाणे आकर्षक असा झायता करंडक आणि त्याचप्रमाणे संघ मालकाला देखील 1,25,000 रुपये रोख रकमेचा पुरस्कार दिला जाईल. आणि हे प्रथम पारितोषिक दिलं जाते, हा करंडक दिला जातोय. चला, या टीम कॅप्टन
आणि संघ मालक आणि लाडू देखील या. लाडू कुठे असेल तर लगेच व्यासपीठावर या. आदित्य साहेबांची इच्छा आहे आपण व्यासपीठावर यायचंय. लाडू या लाडू. संघ मालक सिद्धेश भोसले आणि संपूर्ण टीम 1,11,111 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आणि तोही दिला जातोय युवकांचं प्रेरणास्थान. शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख, महाराष्ट्र राज्याचे ढाण्या वाघ, वरळी विधानसभेचे दमदार आमदार सन्माननीय आदित्य साहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जात आहे. स्वर्गीय सुरेश बने 11 या संघाला विजेते पदाचा हा मानाचा करंडक आणि सोबत 1,11,111 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक असणार आहे. लाडू देखील या ठिकाणी आपण पाहतोय. या बक्षीस वितरण समारंभाच्या दिशेने आपण वाटचाल करतोय आणि लाडू देखील उपस्थित आहे. आणि सगळ्यांनी एकदा जोरदार आवाज द्यायचा आहे. लाडूने मात्र या ठिकाणी ट्रॉफी उचलली आहे. अखंड हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट आदरणीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराज की. गणपती बाप्पा. साहेबांना दिली गेलेली ही भावपूर्ण श्रद्धांजली आहे. एकदा जोरदार टाळ्या या विजयी संघाला आपण या ठिकाणी नक्कीच. सर्वांनी सावकाश सावकाश घाई करू नका कोणी. आमच्या सर्व महिला रणरागिणी सुद्धा या ठिकाणी आहेत. आज सर्वांनीच खूप चांगलं सहकार्य केलं या स्पर्धेसाठी. फक्त पुढे सांभाळा जरा सावकाश. सर्वांनी समोर बघायचंय. चला साहेब, नक्कीच आपलं मनपूर्वक आभारी असणार आहोत. आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून थोड्या वेळासाठी का असेना पण आज आपण या स्पर्धेनिमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहिल्याप्रमाणे त्याबद्दल माननीय श्री सुधीर भाऊ साळवी देखील या ठिकाणी उपस्थित राहिले. साहेबांची प्रमुख उपस्थिती. त्याचप्रमाणे आपण पाहतोय आदित्य साहेब ठाकरे आज या काय चौकीच्या ऐतिहासिक शहीद भगतसिंग मैदानात साहेबांची उपस्थिती. खऱ्या अर्थाने मात्र शिवडी विधानसभेतील आपल्या सर्व युवकांचे आधारस्तंभ सन्माननीय लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव आणि त्याचबरोबर शिवसेना सचिव सन्माननीय सुधीर भाऊ साळवी यांचा सुद्धा आभारी असणार आहोत. आमचे सर्वच आज पदाधिकारी जे येथे उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे आभार. आणि त्याचबरोबर विशेष आभार असतील ते शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख, वरळी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार आणि आपल्या युवकांचं प्रेरणास्थान सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेबांचं या ठिकाणी विशेष आभार आज या स्पर्धेनिमित्तानं आम्ही व्यक्त करतोय. सर्व महिला मंडळींना आज सर्वांना मी पुन्हा एकदा व्यासपीठावर बसून घेण्याची विनंती करतोय, कारण उर्वरित पारितोषिक वितरण सोहळा जो आहे तो आपण आता यानंतर पार पाडणार आहोत. तर आपण सर्वांनी मात्र विराजमान होऊन घ्यायचंय. ऑनलाईन स्कोरर कुठे आहेत? ऑनलाईन स्कोरर श्रेयश, ऑनलाईन स्कोरर श्रेयश, आपण जिथे कुठे असाल कृपया आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. चला मित्रांनो, आपण आता थोड्याच वेळात पारितोषिक वितरण सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. आपल्या सर्वांना विनंती, आपण सगळ्यांनी कृपया व्यासपीठासमोर यायचंय. दोन्ही संघ आपण
स्वर्गीय सुरेश बने 11 आणि त्याचबरोबर वीर वॉरियर्स चिंतामणी 11 आपण सर्वांनी कृपया पुढे या. खेळपट्टीवरती जे खेळाडू आहेत स्वर्गीय सुरेश बने 11 संघाचे जे खेळाडू खेळपट्टीवरती आहेत आपण सगळ्यांनी पुढे यायचंय. या दोन्ही संघांना विनंती आपण यायचंय. चला या दोन्ही संघांना विनंती आहे व्यासपीठाच्या समोर आपण यायचंय. टीम कैलासवासी सुरेश बने 11 आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर वीर वॉरियर चिंतामणी 11 हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026 शिवडी विधानसभा प्रीमियर लीग या स्पर्धेच्या चषकावरती आपण पाहिलं तर नाव कोरलंय ते म्हणजे स्वर्गीय सुरेश बने 11 या संघाने. चला बच्चू आपल्या संपूर्ण संघाला घेऊन आपण व्यासपीठासमोर या. देखील आपण घेऊन उपस्थित राहायचे आणि मंदार गुरव आणि टीम निखिल दांडकर मयुरेश भवर सिद्धेश महाडिक आपल्या संपूर्ण संघाला घेऊन आपण लगेचच व्यासपीठाच्या समोर उभे राहा आणि संकेत देवरुकर आपल्या देखील संघाला घेऊन आपण उपस्थित राहायचे. धन्यवाद. थोड्याच वेळात आपण प्रेझेंटेशन सिरेमनीला सुरुवात करणार आहोत. या सगळ्यांनी पुढे या. मग थोड्या वेळाने आपल्याला आणखीन एक आनंदाची बातमी देणार आहे. आपल्या सर्व खेळाडूंची आणि त्याचबरोबर आपल्या सर्व संघांसाठी आणखीन एक आनंदाची बातमी आज या व्यासपीठावरून आपल्यापर्यंत मी ती बातमी पोहोचवणार आहे. सर्वांना मी विनंती करतो सगळ्यांनी पुढे या. सर्वप्रथम मित्रांनो आपल्यासाठी आनंदाची बातमी अशी आहे की येत्या 1, 2 आणि 3 मे या कालावधीमध्ये परळच्या ऐतिहासिक अशा भिवाजीराव नरे उद्यान म्हणजेच आपल्या सर्वांच्या आवडत्या नरे पार्क मैदानावरती शिवसेना शाखा क्रमांक 203 चे सन्माननीय शाखा प्रमुख मिनारजी नाटळकर यांच्या वतीने स्वर्गीय मोहन रावले चषक या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि ज्या संघांना या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी मात्र शाखा प्रमुख मिनारजी नाटळकर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. त्यांच्याकडूनच मात्र स्पर्धेबद्दलची अधिक माहिती आपल्याला त्या ठिकाणी दिली जाईल. आणि त्याचबरोबर येत्या मे महिन्याच्या 9 आणि 10 तारीखला आपण जर पाहिलं तर परळचा राजा प्रीमियर लीगचं सुद्धा आयोजन यंदा पार पडणार आहे. तर त्याही स्पर्धेमध्ये आपण सर्वांनी अशीच मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवून या स्पर्धेची शोभा वाढवायची अशी विनंती आपण सर्वांना करतोय. सर्व पारितोषिक आता मात्र व्यासपीठावरती येत आहेत. तत्पूर्वी मात्र आपण सर्वांना या ठिकाणी पुन्हा एकदा समोर येण्याची विनंती करतोय. आणि तसंच येत्या 8, 9, 10 मे रोजी करी रोड प्रीमियर लीग याही स्पर्धेचं आयोजन यंदा पार पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर अशा अनेक स्पर्धा आहेत या हंगामामध्ये. तर सर्वच खेळाडू आणि सर्वच संघांना या ठिकाणी चांगली संधी आहे की आपापल्या सर्व संघांनी मात्र चांगली तयारी करून या स्पर्धा खेळा आणि या स्पर्धांमध्ये जिंकण्याचा प्रयत्न करा.
चला या ठिकाणी आपण आता थोड्याच वेळात पारितोषिक वितरण समारंभाला सुरुवात करणार आहोत. सुरेश बने 11 आणि त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर वीर वॉरियर चिंतामणी 11 हा संघ पाहायला मिळाला. अंतिम सामन्यामध्ये तो सामना पाहायला मिळाला आणि अंतिम सामना ही स्पर्धा जिंकली आहे सुरेश बने 11 या संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हळद टीम वीर वॉरियर चिंतामणी 11 तुम्ही देखील चांगला खेळ केलाय. तर आपण थोड्याच वेळात पारितोषिक वितरण समारंभाला सुरुवात करणार आहोत. परंतु आपण पाहिलं तर नगरसेविका भारतीताई पेडणेकर यांचा हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. आज वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त आपण पाहिलं तर उपस्थित राहिले ताईंचा हा विशेष सन्मान हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026 या स्पर्धेमध्ये केला जातोय. ताईंचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. सौ कविताताई माने यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. सौ भारती काकी पेडणेकर यांचा हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. ताई थँक्यू सो मच. धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात. आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलीत. दिलीपजी बने साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते एक विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य त्याचप्रमाणे समाजसेवक आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये मालिकावीर म्हणून जो पुरस्कार आहे त्या पुरस्कारासाठी 32 इंची टीव्ही जो टीव्ही पुरस्कृत केला गेलाय तो म्हणजे माननीय श्री समीरजी मावळे साहेबांकडून. आणि त्याचप्रमाणे 12 संघांमध्ये आपण पाहिलं तर जे कॅप्टन होते त्या कॅप्टनची देखील एक अशी निवड केली जाईल तो कॅप्टन कसा खेळला कसा वागला आणि तो पुरस्कार म्हणजे रोख रक्कम 5,000 रुपयाचा पुरस्कार त्या कॅप्टनला दिला जाईल. धन्यवाद समीर दत्ता मावळे. सगळं बघितलं जाईल. कोणता कॅप्टन कसा खेळला कसा वागला कसा आपल्या टीमला घेऊन इथपर्यंत त्याने मजल मारली हे सगळं काही पाहिलं जाईल आणि तो पुरस्कार दिला जाईल. माननीय श्री समीरजी मावळे यांच्याकडून तो पुरस्कार दिला जातोय. सगळं काही आहे या स्पर्धेमध्ये. इकडे एअर कूलर आहे इकडे टीव्ही आहे. प्रथमतः सेमीफायनलचा जो मॅन ऑफ द मॅच आहे तो पुरस्कार दिला जाईल. सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय.
चला या सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय सिद्धेश भोसले म्हणजेच बच्चू यांना. बच्चू आपण या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सेमीफायनल 13 बॉल मध्ये 35 धावा केल्यात आणि म्हणूनच की काय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवलाय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. किरण दादा तावडे यांना विनंती आपल्या शुभ हस्ते हा सामनावीराचा पुरस्कार दिला जातोय. त्यानंतर मात्र अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील दिला जाईल. यस तर पुढील सन्मान केला जाईल अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच मंदार गुरव बंड्या ठरलेत मॅन ऑफ द मॅच. चला या कारण 14 बॉल मध्ये 40 धावा त्याने केल्या आणि गोलंदाजी देखील केली आणि म्हणूनच की काय हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय मंदार गुरव बंड्या यांना. माननीय श्री दत्तराम पोगळे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जातोय. मंदार गुरव बंड्या ठरलेत मॅन ऑफ द मॅच. चला या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर 3 पंच पाहायला मिळाले. या 3 पंचांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. सर या नासिर सर आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्याचप्रमाणे सूर्यकांत आडाव सर आणि त्याचप्रमाणे सर सुबोध गडसे या सगळ्यांचा हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. चला या नासिर सरांचा प्रथम सन्मान व्यासपीठावर केला जाईल. सगळ्यांना विनंती आपण यायचंय एकत्रच आपला हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. भारतीताई पेडणेकर यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान केला जाईल. त्याचप्रमाणे किरणजी तावडे साहेब उपस्थित आहेत. सगळ्यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. हे 3 पंच या पंचांमुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली आहे. सगळ्यांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. त्यानंतर सन्मान केला जाईल tenniscricket.in ची आमची टीम आमच्या समवेत जोडली गेली. 3 दिवस या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण पाहायला मिळालं. जगभरामध्ये या सगळ्या खेळाडूंना पोहोचवण्याचं काम ज्या टीमने केले ती टीम म्हणजे tenniscricket.in. tenniscricket.in च्या टीमला देखील विनंती आपण देखील या tenniscricket.in. tenniscricket.in च्या टीमचा हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. tenniscricket.in ची टीम आमच्या समवेत गेले 3 दिवस त्यांनी देखील खूप सारी मेहनत घेतली. किरणजी तावडे साहेबांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. त्यानंतर डीजे छोटू यांचा देखील विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. लगेच या ज्यांची नावं घेतोय त्यांनी लगेच यायचंय प्लीज. डीजे छोटू यांचा देखील विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. समीरजी मावळे यांना विनंती आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय व्यासपीठावर. डीजे छोटू जो आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या टीमने केले